पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणी अपघातामधील पोर्शे कारची आता फॉरेन्सिक टीम कडून तपासणी सुरू आहे आणि तीच दृश्य आपण पाहतोय ज्या गाडीचा अपघात झाला होता त्या गाडीची आता फॉरेन्सिक डिपार्टमेंट तपासणी करत आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, ही दृश्य आपण पाहतोय, फॉरेन्सिक टीम आलेली आहे आणि पाहणी करताय। आणखी काही तपासामध्ये कळलेलं आहे का? काय अपडेट्स आहेत? नक्कीच कोर्टामध्ये ही गाडी तांत्रिक बिघाड होती असं अग्रवाल कुटुंबाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। ती तांत्रिक बिघाडाची गाडी होती का हे पाहण्यासाठी ही सगळी चाचपणी केली आहे। ज्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर ही गाडी आणण्यात आली ती पोर्शे कार माझ्या पाठीमागे आहे। या गाडीच्या तांत्रिक बाजू काय आहेत ते तपासण्यात आलेले आहेत। मुंबईवरून 4 जणांची एक टीम या ठिकाणी आलेली आहे। त्यांच्या सोबतीला प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आहेत, पुणे पोलीस आहेत आणि यामध्ये जर काही तांत्रिक बिघाड असेल तर ती कुठला बिघाड असू शकतो याची तपासणी करण्यात आली आहे। त्याचा अहवाल 1 तासामध्ये पुणे पोलिसांना देण्यात येणार आहे। मात्र पुणे पोलिसांच्या एक प्राथमिक माहितीनुसार यामध्ये कुठलीही तांत्रिक बिघाड नव्हती। अग्रवाल कुटुंबीय आपल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी असे वेगवेगळे खोटे दावे कोर्टात करत आहे। काल खोटा ब्लड रिपोर्टचा दावा झाला, त्यानंतर आज गाडीची तांत्रिक तपासणी करून हे खोटा आहे का खरा आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोर्शे कार कंपनीचे काही अधिकारी सुद्धा यासोबत आले होते। ज्यावेळेस गाडी मार्केटमध्ये येते त्यावेळेस ज्या काही तांत्रिक बाजू सांभाळल्या जातात त्या योग्य आहेत का ते पाहण्याची जी टेस्टिंग असते ते टेस्टिंग आज पुण्यात त्यांनी येरवाडा पोलीस स्टेशन मध्ये येऊन केलेली आहे आणि 1 तासाने हा सगळा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात येणार आहे। नक्कीच बालाजी, तर आपण पाहतोय पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणी महत्त्वाची अपडेट। अपघातामधील पोर्शे कारची आता फॉरेन्सिक टीम कडून तपासणी होती आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय आणि 4 अधिकारी जे आहेत ही तपासणी करण्यासाठी आलेले आहेत। आता काही तांत्रिक बिघाड आहे का किंवा अजून काही तपासामध्ये मिळतंय का हे सुद्धा हे अधिकारी तपास करतायत। फॉरेन्सिक टीम आहे ही पूर्ण आणि ही टीम जी आहे ती कारची पाहणी करते आणि तपासणी करते। अपघातामध्ये ज्या गाडीमुळे अपघात झाला होता ती पोर्शे कार ही आहे आणि अपघातामध्ये त्या गाडीचा सुद्धा खूप नुकसान झालं होतं। मात्र त्याच अपघातामधील पोर्शे कारची तपासणी आता फॉरेन्सिक टीम कडून केली जाते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, आणखी काही धागेदोरे मिळत आहेत का? 4 जणांची टीम पोहोचलेली आहे, तुम्ही तिथली सगळी दृश्य एकंदरीतच दाखवू शकता का? हे जे आपण पाहतोय हेच पोर्शे कार आहे जे झाकून ठेवलेली आहे आणि ज्याला धडक दिसली ती 2 व्हीलर तिकडे पडलेली आहे। जी तांत्रिक टीम आहे ती ज्या ठिकाणून धडक बसली त्या ठिकाणचे तांत्रिक बाजू सांभाळलेली आहे। आपण पुढच्या बाजूला कोपऱ्यात जर बघितलं तर ह्या गाडीचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान कशा पद्धतीने झाले, ते तांत्रिक अडचणीमुळे झाले का हे त्या फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्याने पाहिलेलं आहे आणि संपूर्ण गाडीची आतली बाजू सुद्धा बघितलेली आहे। खरं तर पाहिलं तर काल ही गाडी झाकून ठेवण्यात आलेली होती, आज मात्र या अधिकाऱ्याने ही गाडी बाजूला काढली, गाडीचे टायर चेक केले, गाडीचं इंजिन चेक केलं, गाडीच्या मधल्या सिस्टम चेक केलेल्या आहेत आणि याचा अहवाल 1 तासामध्ये ते पुणे पोलिसांना देणार आहेत। यामध्ये जर तांत्रिक जर बिघाड नसेल तर मग अग्रवाल कुटुंबीय कोर्टामध्ये खोटं का बोलत होतं याचाही तपास पोलिसांना करायचा आहे। त्याच्या विरुद्ध पुन्हा दुसरा गुन्हा दाखल होऊ शकतो। अशा पद्धतीने आज पुणे पोलिसांकडे ह्या कारची सगळी तपासणी सुरू आहे। त्याला सहकार्य प्रादेशिक परिवहन विभाग करत आहे। आपण जर पाहिलं तर पोर्शे कार आहे ही एकमेव कार अशी आहे जी झाकून ठेवलेली आहे। इतर ज्या ऍक्सिडेंट झालेल्या आजूबाजूच्या कार आहेत त्या मात्र झाकलेल्या नाहीत। पुणे पोलिसांनी ही कार झाकली हा देखील प्रश्न आहे आणि ही जी लाल गाडी दिसते ती या गाडीला धडकलेली ही पोर्शे कार आहे आणि ती 2 व्हीलर पल्सर ज्याच्यावरती 2 इंजिनियरांचा मृत्यू झाला होता ती पल्सर सुद्धा याच ठिकाणी आहे। तिची सुद्धा तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाने केलेली आहे। मात्र संपूर्ण पोर्शे आलिशान गाडी जी आहे त्याच्यामध्ये ज्या काही ऑटोमॅटिक सिस्टम्स असतात त्या योग्य होत्या का हे पाहण्याचं काम प्रादेशिक परिवहन विभागाने सुद्धा केलेलं आहे।